गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 7. वेदीसोबत ती बेडरूममध्ये झोपायला गेली खरी, पण तिला काही झोप लागत नव्हती. एक प्रकारचा अस्वस्थपणा जाणवत होता. वेदला पण पाहून यावं का? एक मन तिचं असं विचार करत होतं. तर दुसरं मन नको नको, कोणी बघितलं तर काय म्हणतील. आत्ताच भांडली आणि लगेच पाहायला गेली. काय करू तिचं मन तिला सतावत होतं. शेवटी त्याला बघायला जावं ह्या विचारावर शिक्कामोर्तब करत ती उठली. हळूच बेडरूमचा दरवाजा उघडला, बाहेर आली. वेदीच्या बेडरूमच्या जवळ आली, पण तिला बेडरूमचा दरवाजा उघडायला खूप भीती वाटत होती. तिने धीर करत अलगद दरवाजा ढकलला. तो उघडाच होता. पाऊल आत ठेवताना क्षणभर तिला चलबिचल जाणवली मनात, पण ते सर्व विचार झटकत ती वेद ज्या दिशेला झोपला होता त्या दिशेला मोबाईलच्या मंद प्रकाशात पोहोचली. त्याला बघितलं तर चेहरा खूप उतरला होता, थोडा काळवंडलाही होता. क्षणात तिचा हात त्याच्या कपाळावर गेला. त्या स्पर्शाने तो जागा झाला. तिला त्याचं अंग खूपच गरम लागलं. म्हणजे त्याचा ताप उतरला नव्हता. ती मनात विचार करत होती की त्याचा हात तिच्या हातावर स्थिरावला. ती थोडीशी दचकली. तिच्या हृदयाची धडधड वाढली आणि भावनांची गर्दी झाली. डोळ्यांच्या कडा पुन्हा ओलावू लागल्या. का ती इथे आली होती? रागवली होती ना त्याच्यावर, पण कोणत्या हक्काने त्याच्याजवळ आली होती? तिचं मन तिलाच प्रश्न करत होतं. त्याचा गरम हात तिच्या हातावर येताच ती गडबडली. आता काय करायचं? ह्याने आरडाओरडा केला तर सगळे उठून येतील. ती मनातून घाबरली होती. तरी त्याला असं तापत सोडून जायला तिला मन झालं नाही. ती त्याच्या अजून जवळ गेली. तसं त्याने लाईट लावायला हात पुढे केला. संध्याने त्याचा हात थांबवत लाईट लावू दिली नाही. संध्या, तिचा हाताचा स्पर्श त्याने ओळखला होता, पण हे स्वप्न तर नाही ना, असं त्याला वाटत होतं. हळूवार हुंकार भरला तिने. तिचा हुंकार ऐकून तो ताडकन उठून बसला. तिच्या थंड हाताचा स्पर्श त्याला सुखावून गेला होता. ती आता का आली असावी? माझी काळजी होती का तिला? की प्रेम? छे, ती माझ्या प्रेमात पडणं कठीण आहे. मीच काहीतरी विचार करतो. त्याने किंचित मान हलवत स्वतःला अजून विचार करण्यापासून थांबवलं. ती आली म्हणून किती आनंद झाला त्याला. असंच पुढे होऊन तिला आपल्या जवळ घ्यावं. तू नेहमीच माझ्यासोबत राहा असं तिला आर्जव करावं, असंच त्याचं मन त्याला सांगत होतं. पण तो थांबला. ती का आली ते विचारायला. संध्या, काय झालं? तू झोपली नाहीस का अजून? तुला माझी काळजी वाटते का? त्याने तिला विचारलं. तुला ताप आलाय ना? अजून अंग खूप गरम आहे. गोळी घेतली ना तू? तिने घाबरत विचारलं. हो, घेतली मी औषध. जा झोप जा तू, नको काळजी करू, वेद तिला म्हणाला. खरं तर तिला बघून त्याला ती इथून जाऊच नये असं वाटत होतं. ताप अजून कसा नाही उतरला? मिठाच्या घड्या कपाळावर ठेवू का? त्याने ताप उतरेल. तिने त्याला विचारलं. नको, जा तू झोप, उतरेल ताप. त्याचं बोलणं ऐकून तिला आतून वाईट वाटलं. हट्टी आहे नुसता. दूर करावं म्हटलं तरी मन मानत नाही. ती तशीच बाहेर आली. किचनमधून भांड्यात साधं पाणी आणि मीठ टाकून कॉटनचा कपडा घेऊन ती परत बेडरूममध्ये आली. तो अजून बसलाच होता. संध्या, ऐक माझं, तू झोप जा, मी करेन. तो तिला जायला सांगत होता. वरवर तू जा जरी सांगत असला तरी त्याला ती जवळ हवी होती. ती त्याचं काही न ऐकता
त्याला बेडवर झोपायला सांगते आणि ओला कपडा कपाळावर ठेवते. थंड पाणी लागताच त्याच्या अंगातून शिरशिरी येते, पण थोड्याच वेळात बरं वाटतं. ती अगदी मन लावून करत होती हे काम. संध्या, जा ना, झोप ना, थकली आहेस ना तू. मी तुला खूप त्रास दिला ना. त्याने तोंड बारीक करत विचारलं. नाही, पण तू बरा हो. आजचा वचपा मी बरोबर काढणार नंतर. ती असं बोलली आणि वेदला आनंद झाला. आत्ता त्याला थोडं बरं वाटलं होतं. तापही उतरला होता. संध्या, म्हणजे तू मला सोडून नाही ना जाणार? वेदने मान हलवत विचारलं. तसं संध्याने होकारार्थी मान हलवली. वेद खुश झाला. त्याने पटकन संध्याला जवळ घेतलं. संध्या, मी खूप खुश आहे. मी चुकलो तर कान पकडायचा अधिकार फक्त तुला दिलाय मी. तू देशील ती शिक्षा मी स्वीकारेन, पण अबूला नाही धरायचं. संध्याला त्याचं असं हक्काने जवळ घेणं आवडलं, पण भीतीही वाटत होती. रात्री कोणी जागं झालं तर, हा विचार मनात आला. पाठोपाठ आवाज कानावर आला. ओ लैला मजनू, तुमचं झालं असेल तर झोपा आता आणि मला पण झोपू द्या. असे रोमॅन्टिक माझ्यासमोर नका हो. माझीही झोप उडेल. वेदी आळसावलेल्या आवाजात म्हणाला आणि पांघरून डोक्यावर घेऊन झोपून गेला. वेद आणि संध्या अजूनही मिठीत होते. वेदीचं बोलणं ऐकून संध्या गालात हसली. वेडाबाई, आत्ता हसतेस. माझा जीव टांगणीला लागला होता. आता ताप पण गायब होईल बघ. मला खूप टेन्शन आलेलं. वेद संध्याच्या डोक्यात हलकी टपली मारत म्हणाला. माफ नाहीच केलंय मी. मला फक्त तुला ताप आलेला बघून झोप येत नव्हती, म्हणून तुला बघायला आलेली. संध्या थोडं लाडात बोलली. पण मला एक पक्क प्रॉमिस हवं आहे तुझ्याकडून, वेद तिला म्हणाला. कोणतं? संध्याने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत विचारलं. ह्या पुढे काहीही झालं तरी मला सोडून जाणार नाहीस, प्रॉमिस? वेद म्हणाला. तसं संध्या लगेच त्याच्या मिठीतून बाजूला झाली. अर्थात वेदनेही तिला अडवलं नाही. त्याला संध्याची काय रिॲक्शन येते ती बघायची होती. अजून तरी मी लग्नाला होकार दिलेला नाही. संध्या अजून थोडी लांब होत हळू आवाजात म्हणाली. हो का? मग एवढ्या रात्री तू माझ्याकडे माझा ताप चेक करायला एकटी कोणत्या बेसिसवर आलीस? वेदने तिचा हात पकडत विचारला. ते तुला बरं नव्हतं, काळजी वाटली म्हणून, संध्या म्हणाली. मग आईला घेऊन का नाही आलीस? ते जाऊ दे. आई आली मला बघायला रात्री झोपताना, तेव्हा तिच्यासोबत का नाही आलीस? वेद अगदी वकिली पॉइंट काढून तिला शब्दात पकडू पाहत होता. तेव्हा यायचंच नव्हतं मला, पण रात्री मला झोप लागत नव्हती म्हणून आली बघायला, संध्या म्हणाली. मग बघून का नाही गेलीस? वेद बोलला. तुझे वकिली पॉइंट आहे ना, तुझ्या खिशात ठेव. मला वाटलं मी आली, माझी मर्जी. मला कोणी रोखू शकत नाही आणि मला वाटलं तुला लग्नासाठी होकार द्यावा, तीही माझी मर्जी. संध्या मंद प्रकाशात वेदकडे मिश्किलपणे बघत हसत म्हणाली. तुमचं अजून संपलंच नाही. मी जाऊ का बाहेर आता? कबाब में हड्डी बनू नाही इच्छित मी. वेदीत मगापासून सगळं ऐकून कंटाळला होता बिचारा. त्यांचं लाडीक बोलणं ऐकून कुठेतरी त्याला साधना हवी आपल्यासोबत असंच वाटत होतं. त्यामुळेच तो थोडा जास्तच वैतागत बोलत होता. संध्या, जा तू आता,
उद्या बोलू. वेदने तिच्या हातावर ओठ टेकवले. संध्याला मात्र ते ओठ नखशिखांत हादरवून गेले. या क्षणी त्याच्या मिठीत जाण्याची ओढ मनाला लागली. तिचं अंग शहारलं होतं. हळूवार मनाला सुखावणारी भावना हवी हवीशी वाटत होती. त्याच्या ओठांचा मऊ उबदार स्पर्श तिला स्वतःला विसरायला भाग पाडत होता. ती एकटक बघतच राहिली उभी. संध्या, वेदने प्रेमाने आवाज दिला. तसं संध्या भानावर आली. तिने आपला हात बाजूला घेत सगळ्या वस्तू उचलत बेडरूममधून बाहेर आली. किचनमध्ये सर्व ठेवून ती पुन्हा वेदीच्या बाजूला झोपायला आली. आता तिला सर्व आठवून हसू येत होतं. काय ग, झालं का सॅटलोट? वेदीचा आवाज आला तशी संध्या एकदम खजील झाली. आईंना माहिती आहे, ती मनातच म्हणाली. आई, संध्या बोलली. पण त्या आईमध्ये खूप सारे प्रश्न होते. मी बघितलं तुला वेदीत आणि वेदच्या बेडरूममध्ये जाताना. वाट बघितली, पण तू काही लवकर येईनच बाहेर. म्हणून तुला पुन्हा बघायला आले. तेव्हा तुम्ही चांगल्या गप्पा मारत होता. मी आलेली सुद्धा तुम्हाला कळलं नाही. मग मीच पुन्हा येऊन झोपली. मिलीजुली झाली म्हणायची. आम्ही लग्नाची तयारी करायची का? वेदीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला संध्या जागी कुठे होती? ती तर वेदच्या विचारात हरवत झोपली होती. वेदीने तिच्याकडे बघितलं. वेडी ग पोरगी, मायाळू आहे. वेदला घेईल समजून याची खात्री आहे. जमेल दोघांचं छान. वेदी सुस्कारा सोडत मनाशी म्हणाले. भेटूया पुढच्या भागात. हे गाईज, कशी वाटली कथा सांगत जावं. वेटिंग फॉर युअर कमेंट्स. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे.